मिनिट मागे घे. तुझा बर्थडे ना. चल इकडे घे. सावकाश. इथे ठेव. हा हा. केडी काय झालं? नाही काही नाही. मग चल. हो. अरे हो बसतोय. चला. ए थांबा. अरे पण ऑप्शन करायला तर 5 जण लागतात ना. हो मग ठीक आहे. आहोत की आपण 5 जण. काय? अरे हा हे काहीतरी. चला. चला. रवा केक. बॉसने बनवलाय. चला. अरे चल का केक कट कर. हॅपी बर्थडे बॉस. माझा थोडी बर्थडे, तुझा बर्थडे ना. हॅपी बर्थडे केडी. थँक्यू बॉस. गाईज आपण एक फोटो काढूयात. अरे वा. चलो फोटो काढा. चला टेक्नो. तारिणी, ए तारिणी, नाश्ता बिष्टा मिळणार आहे का आज आम्हाला? का उपाशीच राहायचंय सकाळपासून? आले आले. एक काम धड करत नाही. दे बाई आता लवकर नाश्ता. पोटात कावळे ओरडायला लागलेत माझ्या. हो हो आलेच. हे काय पोहे आज पण? अगं रविवार आहे ना,
जरा इडली डोश्याचं पीठ वगैरे भिजवावं, पण नाही, कष्ट पडतील ना त्याला. अहो या ना, या या. नाही हो, काही हरकत खरं. हो बरोबर, ठीक. काय ग, तू काय करतेस इकडे? पोहे कसे झाले जाणून घ्यायचे, बेचव झालेत. जा एक बरा चहा तरी टाक माझ्यासाठी जरा. जा जा. मला दही वडा नाही, म्हणजे सगळ्यांसाठीच बनव. जा. अगं खांडेकरांचा फोन आला होता. हा मग तारीख ठरवायला येत आहेत. आता? हो आज? आज. अगं रविवार आहे ना आज. घरात आहे ती. युवराजला निशी आवडली आपली. कारण तारिणीला बघितलं नाहीये त्यांनी अजून. म्हणजे तुला काय म्हणायचंय, निशी वाईट आहे माझी? अगं तसं नाही, तुझी निशी चांगलीच आहे दिसायला, सुंदरच आहे. पण तारिणी आहे ना, संस्कारी असल्याचं नाटक करेल चांगलं. आणि आई आहेच तिची कौतुक करायला सगळ्यांसमोर. हे सोज्वळ गुणी मुलीचं नाटक जर कौशिकीला खरं वाटलं ना, तर निशीच्या ऐवजी हिला घरची सून करून घेईल ती कौशिकी. निशी बसेल घरातच. ए तू असं काही बोलू नकोस ग, माझं ना डोकंच काम नाही करत बघ. ऐक ना, तुझं कुरापती डोक्यातून काहीतरी आयडिया काढ. मीच का? म्हणजे वाईटपणा मलाच नेहमीप्रमाणे. तुमचं बरं आहे. कर विचार कर. काय करणार, ठरवलंय ना त्या कौशिकीनी. पण मला कळत नाहीये आजच का जायचंय. आपल्याला आजच जावं लागेल पद्मिनी काकू, कारण पुढचे काही दिवस गुरुजी अवेलेबल नाहीयेत. हो का? ठीक आहे, आजच जाऊया. पण उद्याही जाऊ शकतो ना? बरोबर आहे, आजच जाऊया. बरं पद्मिनी काकू, आय एम सो सॉरी. तुम्ही युवराजला घेऊन आणि दया काकाला घेऊन पुढे व्हा. मी तुम्हाला जॉईन होते. ओके? का ग? नाही म्हणजे तू आमच्या बरोबर येणार नाहीयेस? नाही नाही तसं नाही, मी तुमच्या बरोबरच येणार होते. पण आता सगळं ठरलंय, सगळं फायनल झालंय म्हणल्यावर मला असं वाटतं की एक शुभ शकून म्हणून आपण आपल्याकडनं काहीतरी तिला द्यावं. सो मी एक नेकलेस बुक करायलाच चालते आता. इतक्या लगेच दागिना? नाही म्हणजे आता सगळं ठरलंय म्हणल्यावर आपण काहीतरी द्यायला नको का? मी आलेच. हॅलो, या. ओके. तारिणी, अगं आज रविवार आहे ना, सुट्टी आहे ना तुझी, मग जरा आराम कर ना. कशाला मरमर करते उगाच? अगं हो, एवढी 2 कामं झाली ना की जाणारच आहे. हा तारिणी, हे तारिणी, झालं तुझ्या आरामाला ग्रहण लागलं. काय करतेस ग? काय नाही, हे झालं की मग आराम करशील ना, त्याचीच वाट बघतेस तू. इतका आराम करते तारिणी, पण मग काय बाकीची कामं तू करतेस का? नाही म्हणजे 2-4 कामं करून तारिणी आराम करत असेल, पण आपलं काय? त्या गादीवर लोळून लोळून त्या गादीचा फार आकार बदलून गेलाय. घेतलीस लगेच नातीची बाजू? जाऊ दे बाई, तुला काही सांगायचीच सोय नाही. मी करते मरमर. नाही 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 आत्या, तू मला सांग काम. ती काही नाही बोलणार. तू सांग काय काम होतं. बघ नक्की काम नाही झालं ना तर मग नंतर ही येईल वकिली करायला तुझी लगेच. नाही येणार ती. हे घे, हे साड्या ठेव, इस्त्री करून आणले, ठेव. हा तू सांग काय काम होतं. हे घे, या साड्या घे, या सगळ्या फॉल बिडिंगला द्यायच्या आहेत. मी टेलरला फोन करून सांगितलंय. तिथे थांबायचं, त्याच्या समोर बसून हे सगळं काम करून घ्यायचं, कळलं? हो चालेल. चालेल काय? या सगळ्या साड्या तयार झाल्याशिवाय घरी यायचं नाही. हो ठीक आहे, फक्त तेवढं काम करते आणि लगेच जाते. काय ग, या नव्या साड्या नेसून नट्टापट्टा करून कुठल्या कार्यक्रमाला जाणार तुम्ही? कुठला कार्यक्रम? अगं या सगळ्या साड्या फॉल बिडिंगला द्यायच्या कधीपासून राहिल्या होत्या. म्हटलं आज करून टाकू एक एक काम. नाही पण या सगळ्या साड्या एकदम नेसणार आहेस का तू? नाही म्हणजे आज रविवार आहे, तिची बिचारीची सुट्टी आहे ना, जरा आराम करू दे ना तिला. काव्याला सांग ना. काव्या अभ्यासाला गेलीये मैत्रिणीकडे. नमाय नमाची स्पर्धा आहे ना, कसली ती काय? नानचाकू. नानचाकू. अगं मग निशीला पाठव ना. निशीच जाणार होती
पण खूप बरं वाटत नाही ग, बिचारीला तळमळती. अगं असू देत ना, राहू देत, मी जाते, मी करते काम. हा आणि हो हा, जेवढं काम दिलंय ना तेवढंच कर. त्याच्या नावाखाली स्वतःची कामं करत फिरू नकोस. हो अगं बाकी मला काही काम नाहीये, हे झालं की मी येते लगेच घरी. हा तुझी आई हेच म्हणायची, पण बाहेर जाऊन तिची वेगळीच कामं असायची. तोंडाला येईल ते बरळू नको हा. मी बरळतीये. तिच्या आईचे कारनामे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. सगळीकडे न्यूज असायच्या, आबरूचे धिंडवडे निघालेत आपल्या तिच्यामुळे. ही तिचीच मुलगी आहे. तारिणी काय ग, काय झालं? काही नाही, बोका आडवा आला होता. आहेच का बोका अजून? काय त्या बोक्याचं ना सावकाश जा. हो ना. आणि सावकाश ये. हो सॉरी बॉस, सो सॉरी. काय तिकडे, हो तिकडे. काय चाललंय तुझं? सॉरी हा बॉस, पण हे बोका काय? आणि आता बोका मागे हो, मागे काय तिकडे? सॉरी, आता हा बोका आडवा गेलाच आहे, तर माघारी जाणार की पुढे जाणार? माघारी कसा जाईल, पुढेच जाईल ना. आणि मला भरपूर काम आहेत, मला या सगळ्या साड्यांना फॉल बिडिंग करून यायचंय. हा मी आलेच. हो, संडेचं काम म्हणजे आत्याने सांगितलं असणार, हो ना? तारिणी, तुझी आत्या ना कंस मामापेक्षा पण जास्त डेंजर आहे. तिला ना तू पुतना आत्या म्हणत जा. तू काय पण बोलतोस का? आम्हाला द्या हाताचा मार, अरे पण घरात निदान शब्दांचा मार तरी द्या. झाला पानसटपणा करून. आता मला जाऊ देत, मला भरपूर काम. 5 मिनिटं दे, बाईक रेडी करतो आणि तुला सोडायला येतो. नाही नको, तू तुझं काम कर, मला माझं करू देत. बरं ऐक ना, थोडं लवकर येशील जाऊन प्लीज. आज ना मी खास तुझ्यासाठी स्पेशल मेनू बनवणार आहे. का म्हणजे काय, इतका चांगला वाढदिवस केलायस तू माझा, माझ्या आवडीचा रवा केक केलायस तू. एवढं तर मी करू शकतो ना. उपकारांची परतफेड. पण मला एकटीलाच? आपल्या टीमचं काय? नाही, त्यांना पण देणार मी, पण आज फक्त तुझ्यासाठी. बघू ना यार बॉस, प्लीज. मी मेनू डिसाईड केलाय, मी असं नको करूस ना. मी येईन तुला सोडायला. आम्ही मालपोहा आवडतो तिला, मला माहिती. मालपोहा बनवतो. गेली, साड्यांचे फॉल लावून आणायला पाठवलंय तिला. अगं एवढा आनंदाने काय सांगतेस? साड्यांचे फॉल हे असे लावून होती. ते पाहुणे घरातून जाईपर्यंत ती बाहेर राहिली पाहिजे, कळतंय का? पूर्ण ऐकतेस माझं? काय? मी टेलरला फोन करून आधीच सांगितलंय की तिला चांगले 4-5 तास बसवून घे, सोडूच नकोस. की नाही यायची लवकर. वा, कसलं डोकं चालवलंयस ग. भन्नाट आयडिया आहे. या आयडियाचे ना जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत टेलरला. हो. कोण देणार ते पैसे? कोण? तू. जा घेऊन ये. आणते ना. हॅलो, हा मिलिंद, मी माधव बोलतोय रे. कोण माधव? मिलिंद? अरे मी माधव बेलसरे बोलतोय. हा, बोल रे, काय म्हणतोस? अरे मी ना तुला एक आनंदाची बातमी सांगायसाठी फोन केला होता. काय ना, माझ्या मुलीचं निशीचं लग्न ठरलंय. अभिनंदन अभिनंदन. लग्नाला बोलव. हा, अरे बोलवणं तर आहेच रे. माझा मित्र आहे मिलिंद. ठेवू का? अरे नाही, अरे थांब ना. हे बघ काय आहे, आता लग्नघर म्हटलं ना की धावपळ सुरू होणार, आणि लग्नघरात खर्च आलाच नाही का? खर्च कोणाला चुकलाय का? हा, त्यासाठीच मी तुला फोन केला होता. मी ना मागे तुला 2 लाख रुपये दिले होते, हा, तुझा बिझनेस सुरू करायसाठी. 2 लाख? हो, 2च लाख आहेत. काय इतके वर्ष मी काय तुझ्याकडे मागितले नाहीत, पण आता मला गरज आहे ना, तेव्हा. हॅलो हॅलो, काय झालं? कामात असेल तू. बरं, पण नंतर करा आठवणीने फोन. पण बरं झाला फोन केलात. आता आपल्याला पैशाची जमवाजमव करायलाच पाहिजे ना. हो ना.
अगं लग्नघर म्हटलं ना की 3-4 लाख रुपये तरी हातात हवेतच ना. हे बघ मी ना सगळा हिशोब असा नीट लिहून ठेवलेला आहे, काय काय करायचं ते अगदी बारीक सारीक आहे. 3-4 लाख? मग 3-4 लाखाने काय होणार आहे? अहो खांडेकरांची सोयरीक जुळते आपली. ते ना गरिबांना मिठाई वाटेल 3-4 लाखाची, माहितीये. लग्न तर खूप मोठं करणार आहेत ते शाही. तुम्ही नका काळजी करू, घ्या. रेखा पण आपण आपल्या परीने काहीतरी करू ना. ते म्हणालेत ना मी बघून घेईन म्हणून. तुम्ही हे शर्ट घाला आधी. खांडेकर येतील एव्हाना. तुमचं आपलं आटपतच आहे. घ्या सावकाश. आणि तो परफ्यूम लावा. हा हो. राम कृष्ण हरी आशीर्वाद आहे. अरे 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 काय काय कशी चालवतोयस तू गाडी? हा दार अहो आता कशाला उतरताय? अरे कशाला म्हणजे काय? आपल्यामुळे पडलाय तो, काय लागलाय काय वगैरे विचारपूस नको करायला. एवढी सुद्धा माणुसकी दाखवायची नाही का आता? दार उघड आधी. थांबा. अरे अरे सो सॉरी. हात द्या. सो सॉरी. लागलं नाही तुम्हाला खरंच? नाही काका, मला नाही लागलंय. तुम्ही सॉरी म्हणू नका, मी ठीक आहे. अरे असं कसं? आमच्यामुळे पडला तुम्ही, त्रास झालाय तुम्हाला इतका? नाही मी ठीक आहे. बरं खरंच लागलं नाहीये ना? नाही. ओ फादर इंडिया, तो म्हणतोय ना नाही लागलंय. बस झाली समाजसेवा. या बसा. चला तर बघत बसू नका, चला. ओ नो, काय रे म्हाताऱ्या, दिसत नाहीये का तुला? डोळे नाहीयेत? अरे पण बाळा तू माझ्या गाडीला स्क्रॅच तर नाही ना आला? अहो काय नाही झाले, मलाच थोडं लागले. हे मला जास्त शहाणपणा शिकवू नकोस तू. दिसते ना इथे कार पार्क केलेली, मग इथूनच जायची काय गरज होती? एवढा रस्ता पडला तिकडून नाही जात आहे? नॉनसेन्स. बाळा मी माझं चाललो होतो, तू अचानक दरवाजा उघडला. शट अप. इशे बेबी काय झालं? अजू बघ हा म्हातारा स्वतःच गाडी समोर येऊन उभा राहिला, नंतर स्वतःला लागलं, पडला आणि नाव ही इज ब्लेमिंग मी फॉर दॅट. हो तुम्हाला दिसतं की नाही? अगं तूच दरवाजा उघडलास ना अचानक. म्हणजे चूक माझी आहे? मी काय आतमधून अनाउन्समेंट करायला हवी होती की मी दार उघडणार आहे म्हणून? तुझं आहे ना नशीब चांगलं म्हणून फक्त दारासमोर आलास. गाडी समोर आला असतास ना उडवून टाकलं असतं. गेट लॉस्ट. एक मिनिट, त्यांची चूक नाहीये, चूक तुमची आहे. तुम्ही सॉरी म्हणा त्यांना. आणि हे मला सांगणारी तू कोण आहेस? वकील आहेस याची? आणि याला मी सॉरी म्हणायचं? याची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, ते त्यांचे सरळ चालले होते. तुम्ही बाहेर न बघता तुमच्या गाडीचा दरवाजा उघडला, ज्याच्यामुळे ते पडले. बाळा जाऊ दे, मोठी माणसं आहेत ती. त्यांनी गरिबांना उडवलेलं चालतं, गरिबांना हाकलून दिलेलं चालतं. गरिबांना कोणी वाली नाही. जाऊ दे. हाव पण माणूस फक्त पैशाने श्रीमंत होतो असं काही नाहीये ना. माणूस त्याच्या वयाने, अनुभवानी आणि संस्कारांनी सुद्धा श्रीमंत होतो. ए, ही जी अक्कल पाजळतीयस ना ती तुझ्याकडेच ठेव, कळलं? हा सोना,
हां उद्याच्या मीटिंग्स फिक्स कर. गेट लॉस्ट. नाही मी बोलून घे. आय विल कॉल यू बॅक. थांबा. आय कॉल यू बॅक. आय कॉल यू बॅक. बाय.